नमस्कार मंडळी, तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे बाईक गा आईमध्ये. आज माझ्या चेहऱ्यावर हा तेज का दिसतोय? तर एका गृहिणीच्या चेहऱ्यावर हा तेज केव्हा असतो हे मी तुम्हाला सांगते. मला एक वस्तू पाहिजे होती आणि गेल्या 1 वर्षापासून मला पाहिजे होती. ऑनलाईन मी ऑर्डर करायचा प्रयत्न केला, पण ऑनलाईन आउट ऑफ स्टॉक होती. आणि थोड्या दिवस आधी जेव्हा आम्ही बाहेर फिरायला गेलो त्यावेळेस मला ही गोष्ट खूप शोधल्यानंतर भेटली आणि मी तुम्हाला सांगते की ती गोष्ट कोणती आहे. वेट अ मिनिट. तर मंडळी, ही आहे ती गोष्ट. तर काय आहे हे? तर ही एक काठवट आहे. मला या किचनमध्ये आमच्या किचनमध्ये ही काठवट असायला हवी अशी फार 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 इच्छा होती. तर तुम्ही बघा की तर मंडळी, तुम्ही अशी ही काठवट बघू शकता. हां, इथे 1-2 पॅचेस आहेत, पण त्यांच्याकडे ऑलमोस्ट प्रत्येक काठवटीमध्ये हे पॅचेस होते आणि मला काठवट हवी होती. तर ही घेतली आहे, पण तुम्हाला ह्याचं टेक्स्चर फार सुंदर दिसतंय. पण ही खरं सांगायला गेलं तर ही अनपॉलिश्ड आहे मंडळी. ही जी काठवट आहे ती पॉलिश्ड अजिबात नाही आहे. ही रॉ काठवट होती आणि ह्याच्यावर तर हे एवढं सुंदर कसं दिसतं, ह्याला एवढं छान टेक्स्चर आणि कलर कसा आला आहे, तर मी तुम्हाला सांगते की तेल आणि हळद आणि तुम्हाला पाहिजे तर जवस मिक्सरला बारीक करून तुम्ही ह्याच्यावर पूर्ण ही अशी काठवट पुसून घेऊ शकता. मी तुम्हाला दाखवते प्रूफ काय आहे. तर हे बघा, माझे हात पिवळे झालेत हळदीने. तर हे त्याचं प्रूफ आहे की काठवट जी आहे ती आपली आपण हळदी आणि तेलाने प्री सीझन केली आहे. आणि ह्याची प्री सीझनिंगची प्रोसेस एवढीच असते की तेल आणि हळदने प्री सीझन करायचं आणि उन्हामध्ये आपल्याला ह्याला 2 दिवसासाठी ठेवायचं, नंतर आपण ही काठवट यूजला घेऊ शकतो. सो माझं हे असं खूप जास्त महत्त्वाचं स्वप्न होतं जे पूर्ण झालं की मला ही काठवट हवीच होती कोणत्याही कॉस्टवर. पण ही भेटत नव्हती आणि त्याच्यापेक्षा बऱ्यापैकी स्वस्त कॉस्टला ही काठवट मला भेटलेली आहे. तर तुम्हाला कसं वाटलं की मला ही माझी खुशी तुम्हाला कशी वाटली? नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करा. कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला पण अशी इच्छा आहे की तुमच्या घरामध्ये अशा जुन्या गोष्टींचं कलेक्शन असायला हवं आणि तुम्ही यूज करायला पाहिजे का नाही. धन्यवाद.